खोडून कालच्या खुणा अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे नवी लिहायची कथा नवा साध्याय और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा भावांनो. तर आजच्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथनं ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथनं ते अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लोड होताना दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली प्रोजेक्टचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचं आहे. ते नंतर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आजचा बेटमार्कची लिंक दिलेली आहे, बघू शकता. तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा मी तुम्हाला आपल्या बेटमार्क आजचा दिलेला आहे. तर ह्यात तुम्हाला जस्ट जे आपले ग्रुप दिसतात बघा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला इथे प्लसवरती एकदा टच करायचं आहे. नंतर तो जो असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा अशा प्रकारे. नंतर थ्री डॉटवरती टच करून तुम्हाला इथे इमेजला फिल कंपोजिशन एरा करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेज व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून ह्याची लेंथ आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे बरोबर 18 सेकंदावरती येऊन वाढवून घ्यायची अशा प्रकारे. नंतर इमेजला होल्ड प्रेस करून सर्व ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा बघू शकताय तुम्ही. त्यानंतर जी आपण बॅकग्राऊंडची इमेज आहे बघू शकता अशा प्रकारची. ह्यात तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन येते अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट आहे, ते सर्च करायचा आहे, तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर ह्यात सॅच्युरेशन असेल ते येते -100 करून टाकायचे तुम्हाला. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ते येते तुम्हाला 20% करायचे. बघू शकता आपली इमेजवरती इफेक्ट जो आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचा जो ग्रुप दिसून येतोय तुम्हाला बघू शकताय तुम्ही. त्याच्यावरती टच केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन येते शो होऊन जाणार आहे. नंतर त्याच्यावरती एकदा टच करून तुम्हाला इथे बघू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली जी इमेज दिसते बघू शकताय तुम्ही त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला एकदा. नंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे आपली कुठली पण एक इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही आपली इमेज इथे ॲड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला हवी अशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथं बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला इमेज. त्यानंतर तुम्हाला जस्ट इथनं बॅक निघायचं आहे. तर बघू शकता आपली इमेज जी आहे तिथे ॲड झालेली आहे. तशाच प्रकारे सर्व ग्रुपमध्ये आपली जी इमेज आहे बघू शकताय ती अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची पहिल्यांदा. तर बघू शकता आपली ही पण इमेज इथे ॲड झालेली आहे. अशाच प्रकारे सर्व इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे पहिल्यांदा. तर बघू शकता आपली इमेज इथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर जस्ट तुम्हाला जो अशा प्रकारे ही जी ग्रुपची लेअर आहे बघू शकता ती 18 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची तुम्हाला सर्व ग्रुप. त्यानंतर ह्याच्या पुढची जी लेअर आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे ह्या 18 सेकंदाच्या बीटवरती येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचं. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे आपला एक फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. नंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून तुम्हाला बॅकग्राऊंडला आणायचे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्याआधी तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर कोणताही एक शेप येथे ॲड करायचा आहे तुम्हाला. नंतर 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची. नंतर कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला येथे टच करायचं आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे कलर येते अशा प्रकारे ॲडजस्ट करून झाल्यानंतर जो व्हाईट कलर आहे बघू शकताय तुम्ही
तो अशा प्रकारे तुम्हाला ट्रान्सपरंट करून टाकायचा आहे. तर बघू शकता आपला जो खालच्या साईडला जो ब्लॅक शॅडो आहे बघू शकता तो इथे अप्लाय झालेला आहे. तो जस्ट तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. नंतर ना ही जी शॅडो आहे बघू शकताय तुम्ही ती आपल्या सॉन्ग लिरिक्सच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला आपली जी पुढची इमेज आहे बघू शकताय तुम्ही ही तर तुम्हाला कशी ॲड करायची आहे बघू शकता. हे जो ग्रुप दिसतोय बघा तुम्हाला वरचा त्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपचे ऑप्शन शो होऊन जाणार आहे. त्याच्यावरती एकदा टच करायचं आहे. नंतर ना जी बॅकग्राऊंडची इमेज आहे बघू शकताय तुम्ही त्याच्यावरती एकदा टच करायचं. नंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन बघू शकता ही इमेज मी ते ॲड करून घेतो. नंतर ना बघू शकता तुम्ही आपली इमेज ॲड झालेली आहे. नंतर ना अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. तर बघू शकताय आपली जी इमेज आहे बघू शकताय ती इथे ॲड झालेली आहे. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला 27 सेकंदाच्या बीटवरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा प्लसवरती टच करून आपली एक इमेज इथे ॲड करून घ्यायची. ह्याची लेंथ असेल ती आपल्या पुढच्या बीटप्रमाणे वाढवून घ्यायची आहे. नंतर इमेजला आपल्याला फिल कंपोजिशन एरिया करून अशा प्रकारे बघू शकता शॅडोच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला एक इमेज ॲड करायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. शेवटपर्यंत ह्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. नंतर इमेजला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर ना इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून शॅडोच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे बघू शकताय तुम्ही. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 18 सेकंदाच्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले दिला आहे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारचा बघू शकताय तुम्ही ओव्हरले दिला आहे. त्याला सिम्पली तुम्हाला इथे अशा प्रकारे 90 डिग्रीत रोटेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. नंतर ना जी साईज असेल बघू शकता अशा प्रकारे फुल स्क्रीनला वाढवून घ्यायची आहे. एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला यावरती टच करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल त्याची अशा प्रकारे स्क्रीन करून टाकायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे ही लेअर इथनं अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आहे तुम्हाला ओव्हरलेची लेअर. नंतर पुढच्या बीटवरती येऊन अशाच प्रकारे पेस्ट करून टाकायची आहे. सर्व बीटवरती अशा प्रकारे पेस्ट करून टाकायची. बघू शकता आजचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. खोडून कालच्या खुणा जगायचे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे शेअरच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.